आपल्याला घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळतात, फ्री शिपिंग मिळते, फोटोज मिळतात. आपल्याला फक्त एक मिडल पर्सनचं काम करायचंय. इकडनं फोटोज घ्यायचे, इकडे फॉरवर्ड करायचे, इकडनं ऑर्डर घ्यायची, इकडे फॉरवर्ड करायची. सिंपल आपण काम करतोय. आणि याच्यासाठी जर तुम्हाला थोडासा रिसर्च करावा लागला, थोडंसं काम करावं लागलं, तर तुमची लाईफ सेट आहे. घर बसलं तुम्ही हे काम कितीतरी वर्ष करू शकता. एकदा जर कस्टमरचा ट्रस्ट तुमच्यावर बसला, कस्टमर जर तुमच्यासोबत वेल सॅटिस्फाईड असेल, फुल्ली सॅटिस्फाईड त्याला जर मिळालं तुमच्या सर्व्हिसबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल, तर मी 100% शुअर आहे होणारच. पण एखाद्या वेळेस डॅमेज वगैरे पीस गेला तर त्याच्यामध्ये लगेच नाराज होण्याचं कारण नाहीये. लाखो साड्या येतात आपल्याकडे, त्याच्यातनं सगळ्या साड्या चेक करणं इम्पॉसिबल आहे. तर त्याच्यासाठी डिफेक्ट पीस बद्दल मी काही बोलणार नाही. डिफेक्ट पीस आला म्हणजे साडी खराब आली किंवा ज्वेलरी खराब आली असा अर्थ होत नाही. 10% चान्सेस असतात डिफेक्ट निघण्याचे. सो त्याला सोडून जर दुसरी काही सर्व्हिसमध्ये जर तुमच्याकडनं खराबी होत असेल, मेगा स्टोअरकडनं जर प्रोडक्ट डिले होत जात असेल, तर त्याच्यामध्ये मेगा स्टोअर आहे काळजी घेण्यासाठी. तुम्हाला फक्त तुमची सर्व्हिस बेस्ट करायची. इन्स्टंट रिप्लाय असतील, इन्स्टंट सर्व्हिस असेल, तो जर प्रोडक्ट अवेलेबल नसेल, ती ज्वेलरी जर अवेलेबल नसेल, तो कलर जर अवेलेबल नसेल साडीचा, तर ऑप्शन्स देणं आपलं काम आहे. काय जसं दुकानदार आपण गेलो, दुकानात गेलो, एकच साडी दाखवतो का? नाही. त्याच्यात मॅडम ही छान आहे, मॅडम ही बघून घ्या, याच्यामध्ये हा कलर अवेलेबल आहे, या कलरमध्ये या पॅटर्नमध्ये हा दुसरा पीस आहे, हा पण कलर तुम्हाला छान दिसेल. किती कष्ट घेत असतात ते. तसं तुम्हाला काय करायचं ऑनलाईनला, साड्या उघडून दाखवायचं नाही दाखवायचं. सगळे काही ऑनलाईन आहे, डिजिटल. याच्यामध्ये आपण एवढे एफर्ट्स तर घेऊ शकतो. डोक्यात चाललंय की डोक्यावरून चाललंय?